14 मिनिटं उरली आहेत आता विधान परिषदेची मतमोजणी सुरू व्हायला, त्यामुळे सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचते। मात्र तत्पूर्वी काही बातम्या येतात ज्याही आपल्याला घ्याव्या लागतील। 25 जून संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यात येणार आहे। केंद्र सरकारने याबद्दलची एक अधिसूचना जारी केली आहे आणि 25 जून 1975 ला आणीबाणी लागू झाली होती आणि या पार्श्वभूमीवर केंद्राने ही अधिसूचना जारी केली। परिषदेवर बोलणार आहोत पण ही बातमी आली आणि विद्याताई मगाशी याच अनुषंगाने संदर्भ देऊन काहीतरी बोलत होते। एक छोटी कमेंट विद्याताई, अगदी थोडक्यात। नाही, संविधान हत्या दिवस जर तुम्ही 25 जून पाळणार असाल तर मला वाटतं 2014 ते 2024 हे संविधान हत्या दशक म्हणून पाळायला काही हरकत नाही आहे। त्याला सुद्धा मोदी सरकारने मोदींनी मान्यता द्यावी अशी आमची मागणी असणार आहे आणि निश्चितच ती मागणी आम्ही इंडिया आघाडीतर्फे निश्चितच आम्ही करू। ठीक आहे केशव, मला वाटतं एकतर देशातल्या जनतेचा अपमान आणि अत्यंत हास्यास्पद विधान आहे। एक मिनिट आता मध्ये बोलायचं नाही, ही मध्ये बडबड प्रत्येक बोलते। थांबा, शांत राहा। मुळात असं आहे की मी मध्ये बोललो नाही, तुमचं बोलत असताना 1 मिनिट ही कुठली दरवेळी मध्ये तोंड घालत, शांत राहा ताई, सन्मान आपण एकमेकांशी बोलूया। तुम्ही भाषा तुम्ही चॅनलवर आहात, कुठली पद्धत आहे दरवाक्यामध्ये येतात या शांतपणे आपण एकमेकांचा सन्मान राखून बोलू। माझं तेच म्हणणं, मी विद्याताई तुमच्याकडे पण येतो, तुम्ही पण राखू। अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचं विधान आहे हे। असं आहे की गेले 10 वर्ष खरं म्हणजे या देशामध्ये सर्वाधिक कुठल्याही पद्धतीचं बोलायची लिहायची सगळ्यांना परवानगी, किंबहुना भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींना वाटेल त्या भाषेमध्ये या लोकांनी, काँग्रेस आणि सगळ्यांनी बोलले, तरी कोणाला काही कारवाई झाली नाही। मात्र 75चे दिवस आठवा, त्यावेळी ना लिहायला परवानगी होती ना बोलायला परवानगी होती। पोलीस पेपरच्या बाहेर पोलीस बसलेला असायचा कुठल्या बातम्या छापायच्या। ही या पद्धतीची दडपशाही आणि ज्या राहुल गांधींनी जे घटनेचं केलं, आता आमचे मित्र सांगतील ते घटनेचे अधिकार, आणि मुळातच तुमच्या घटनेत जे मूलभूत अधिकार आहेत त्याचीच पायमल्ली। तुम्हाला बोलायला परवानगी नव्हती, तुम्हाला लिहायला परवानगी नव्हती, यासाठी ती आणीबाणी होती आणि म्हणून लोकांनी ती वेळ लावली, हे लक्षात घेतलं पाहिजे। ठीक आहे आपण विषय अजून ड्रिफ्ट व्हायला नको। आपण छोटी कमेंट घेतली या दोघांची। इकडे एक छोटा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर अर्थातच, कारण अवघी साधारण 10-11 मिनिटं उरलेली आहेत आणि आता मतमोजणी केव्हाही सुरू होईल पुढच्या 10-11 मिनिटांमध्ये। हो मी येतो नंतर, पण आता आपण ब्रेकची वेळ झाली, आपल्याला ब्रेक घ्यावा लागेल आपल्या वेळेनुसार। तर एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा कळसे सर आपल्या सोबतच आहेत, कारण पहिल्या पसंतीची दुसऱ्या पसंतीची एक बेसिक गणित त्यांनी आपल्याला मगाशी सांगितलेलं होतं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध